अपक्ष उम्मीदवार सेवक वाघाय ने नाना पटोले पर साधा निशाना। नाना पटोले ने सेवक वाघाय की कांग्रेस से नहीं की टिकट फाइनल। सेवक वाघाय अपक्ष उम्मीदवार लोकसभा चुनाव लड़ेंगे। सेवक वाघाय ने कहा, कांग्रेस की टिकट मुझे मिलती तो 2 लाख वोटों से विजयी होता। भंडारा गोंदिया लोकसभा के चुनाव शुरू होते ही अपक्ष उम्मीदवार सेवक वाघाय पूर्व विधायक ने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पर निशाना साधा। कहा कि मुझे कांग्रेस टिकट देने को तैयार थी, लेकिन विदर्भ में नाना पटोले ने अपनी मर्जी से टिकट बांटी, जिससे मुझे अपक्ष उम्मीदवार बनकर लड़ना पड़ रहा है। कई वर्षों से मैं कांग्रेस का कार्यकर्ता रहा हूँ और रहूंगा। कांग्रेस अगर मुझे साथ देती है तो मैं 2 लाख वोटों से जीतने की क्षमता रखता हूँ। सेवक वाघाय और नाना पटोले के मतभेद से क्या बीजेपी को फायदा होगा, यह सवाल जनता में उठ रहा है। गोंदिया जिल्ह्याचा काँग्रेसचा नेता म्हणून मला उमेदवारी मिळेल आणि मी उमेदवारी मिळालीच होती मला। अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्याच्या जनतेकडे सुद्धा 3-4 लाखांनी विनर होणार चर्चा असताना वेळेवर बिफार्म कापणं आणि जो माणसांनी कधी दुपट्टा काँग्रेसचा घेतला नाही, कधी त्याच्या पक्षाचं नाव संबंध नाही, ज्यांनी कधी जीवनामध्ये लढले, एकदा लढले शिवसेनेकडून तेव्हा माझ्या विरोधात लढले होते, तर 2100 मतं 2100 मतं घेणाऱ्या माणसाला तिकीट विकत देणं, त्याने आपल्या बापाची प्रॉपर्टी विकून 2 करोड रुपयाला 3 महिन्यापूर्वी ॲडव्हान्स दिलं, हे आता या जनतेच्या चर्चेतून मिळतं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंदियाचा उमेदवार दिल्यामुळे तिथला तो डॉक्टर उसंडीला तिकीट झाली, ती कपून तो सुद्धा आता भाजपमध्ये गेला। नितीन कोरांडेवार डॉक्टर नितीन कोटेवार भाजपचा ते आदिवासी नेता, तो भाजपमध्ये चालला गेला। बाकी सगळं चाललं। ज्या सीटा वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी दिला ती दुसऱ्या पक्षाला देणं, अमरावती इथली जी माणिकराव ठाकरेंची ती यवतमाळ लोकसभा ती सुद्धा त्यांना देणं, सीटा विदर्भातल्या इकडे तिकडे वाटणं आणि हा सीटा विकणं हा व्यवसाय प्रांताध्यक्ष नाना पटोलेचा झालेला आहे। अख्खा महाराष्ट्रात त्यांनी किती ठिकाणी केलं माहीत नाही, पण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये स्वतःच्या होमटाऊनमध्ये होमटाऊन आहे माझं, मी निवडून देतो। आमच्यासाठी मुकुलजी वासनिक, आमच्यासाठी अविनाश पांडेजी, आमच्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेब 10 समजवलं त्याला, तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, मी सुद्धा बोललो आणि मग मी विधानसभेत लढलो। तो माणूस या जिल्ह्यावर हिटलरसहित जो माणूस भारतीय जनता पार्टीत गेला, मी त्याला काँग्रेसमध्ये आणलं, आत आणलं। सोनिया गांधी अहमद पटेलने मला विचारलं होतं, मी प्रामाणिकपणे त्या माणसासाठी हो म्हटलं। त्याला विधानसभेत नाही, नागपूरच्या अधिवेशनात, नागपूर लोकसभेत मदत केली, आर्थिक मदतसुद्धा मी केली आणि त्या माणसाला चला हे निपटवण्यासाठी पण तुम्ही लढून जा, मी थांबून जातो किंवा मी जातो, तुम्ही थांबून जाऊ, हा भंडारा जिल्हा चांगला करू। कारण मागच्या वेळेलासुद्धा 10 वर्षापूर्वी ह्या माणसाला आमचं काही तर वाटते का आमचं वाघाय पाटलाचं असतील तर आम्हाला आम्ही काँग्रेस आम्ही आमदार राहिलेलो फंक्शनवर 95 मध्ये तिकीट दिली, तेव्हा अपक्ष होता। तर 16,000मध्ये पमिला कुठे आमच्या विरुद्ध तर 16,000 मला जप्त झाली होती, नंतर पुन्हा राहिला अपक्ष टोपलीवरती, तेव्हाही त्याच्यामुळे सीट हे झाली होती। तर ह्या सगळ्या घटना केल्यासुद्धा आम्ही त्याच्यासाठी काही कधी बोललो नाही, मोठ्या मनाने घेतलं। भाजपमध्ये सत्ता भोगायची, तिकडे सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि इकडे पैसे काय व्यवसाय त्या माणसाचा, फक्त तिकीट विकणं हेच नाही, सगळीकडे महाराष्ट्रात धंदे। तर राहुलजीचं नाव सांगून राहुलजी गांधी यांना माहीत नाही, हाऊसमध्ये जेव्हा मी होतो आपला चव्हाण अशोक चव्हाण मुख्यमंत्री होता, तर त्या गांधी बरोबर शिवा खाऊन तुम्ही भाजपमध्ये गेले आणि मग भाजपला शिवा घालून मग पुन्हा काँग्रेसमध्ये आले। असा धंदारा हा एक राहुल गांधी एका राजीनाम्याच्या मुद्द्यावर त्याला पकडून घेतलं आणि त्यांना माहीत नसतं बिचाऱ्यांना। सोनिया गांधीला माहिती, काल CSEमध्ये आमचं नाव आलं, 27 तारखेला नाव आलं, 27 तारखेला CSE 6 वाजता चालेल, 3 वाजता आम्हाला बिफाम द्यायचं, बिफाम चेंज झाला नाही। 24 तारखेला CSEमध्ये झालं, त्याच्यामध्ये चंद्रपूर बदलला, गडचिरोली यांनी कापून टाकलं, पण माझा रिव्ह्यू की झालं का 21 मतदारांना तिकीट दिलं नाही, पैसे घेतले, सगळीकडून चर्चा इथूनच भंडारून व्हायरल आला तिकडे दिल्ली, मलाही माहिती आहे, मी दिल्लीलाच होतो। नाना पटोले म्हणतात की सेवक हे काँग्रेसचे पदाधिकारी नाही म्हणून। मी माझ्या घरी 3 तास कदम बसले, जिल्हा परिषदचा प्रचाराचा आखरी दिवस होता। प्रकाश आंबेडकर म्हणतो की
तुम्ही काँग्रेसमध्ये आहे, मी तुमच्याशी बोलत नाही, माझी न्यूज त्यांनी आपल्या चांगला पत्रकार मित्राला वरिष्ठ वेगळ्या पद्धतीने छापली. त्यांचं म्हणतो मी काँग्रेसवाल्याशी बोलत नाही, मी काँग्रेसवाले माझी ठीक बोलतो, तुम्ही काँग्रेसचे आहे, मी काँग्रेसवाल्याची. आणि ते घटनेमध्ये प्रश्न झालंही की त्यांनी आता युती तोडली प्रकाश आंबेडकरांनी, ते मला सांगत होते. कारण मी अकोल्याचा इन्चार्ज असताना त्यांचा इंगळी जिल्हा अध्यक्ष बनवला होता, उपाध्यक्ष धाबेकर बनवला होता, म्हणून मला त्यांना संबंध आहेत. त्याची एक बातमी कोणत्या तरी पत्रकाराला सांगून सेवक वाघाला वंचितनी बाजूला केलं अशी न्यूज, ज्याच्यामध्ये मी सुद्धा चर्चा करून राहिलो. ही न्यूज नाना पटोले मुंबईमध्ये दाखवतात. म्हणजे नाना पटोले प्रकाश आंबेडकरला माहीत आहे का मी काँग्रेसमध्ये आहे, आणि त्याला माहीत नाही आहे. माझ्या घरी येऊन 3 तास जो आपला पालकमध्ये गॉर्डन मिनिस्टर, मी त्यांना पटोले दुपट्टा कशाला घालणार? सेंट्रल आहे, नॅशनल आहे, मी नॅशनल प्रचार राहिलो, मी तेलंगणाचा ऑब्झर्वर राहिलो, मी आंध्राचा ऑब्झर्वर राहिलो, मी याला काय चिल्लर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी असे 10 पाहिले जीवनामध्ये. हा 10वा प्रताप अंतरिक्षा शिवाजीराव देशमुखपासून मी आहे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राहिलो, 10 जिल्ह्याचा इन्चार्ज राहिलो, नागपूरचा महापौर बनवलं, याने कोणत्या का तरी करायला. हा रामखोर पैसे खाऊ आणि उलटे धंदे करा, म्हणजे माझ्याकडे कोणी मला मी डॉन राईट. आता त्याची माझी साकुलेली फाईट आहे, सगळीकडे फाईट आहे, ही सीट गेलेली आहे. आता काँग्रेसने मला समर्थन द्यावं मी असं आवाहन करतो आहे. जसं अमरावतीला तुम्ही केलं होतं तसं बरं मला समर्थन द्या, मी उद्या उभा राहतो. लोक लिहिते राहणार नाही माझ्यासोबत, कार्यकर्ता व्होट मारणारा माणूस राहील. आणि याची ताकद अवकात याची दाखवून देऊ का? हा मी हिटलरसारखाच वागून राहिला आहे. आता त्याची माझी गाडी वैयक्तिक त्यानं राजकारण माझ्याशी खेळला वैयक्तिक म्हणून. एकदा त्याला रवी भवनमध्ये बंडू सावरमन जिल्हाध्यक्ष करत असताना मारामार झाली, माझे कपडे काढले त्याच्या धोबळ्यात 3 लावून दिले होते मी. तो गुस्सा त्यांनी आज काढला. असं मला वाटतं सावरमन देतेच म्हणले आपल्या घरी चुपचाप बसल्या झोपल्या आणि आम्ही दोघे भांडत राहिलो, आणि त्याच्यात मला झगडा झाला. हे सत्य परिस्थिती सगळ्या जगाला माहीत आहे, जिल्ह्याला माहीत आहे. म्हणून आम्ही स्वस्थ आम्ही काँग्रेस आपल्या रक्ताच्या माझ्या आजोबाने 50 एकर जागा ऐकून काँग्रेस चालवली. आम्ही काँग्रेससाठी त्याचा बाप कोणा पक्षात होता, त्याचा खानदान कोटी होती, नाना पटोले कोटी होता, चला पहिले अपक्ष शिवसेना, तो आम्हाला ध्यान सांगतो. दुर्दैव आहे, धिक्कार आहे काँग्रेस पार्टीचा. याच्या पार्टीत राहावं की नाही असा मला विचार आला. पण मी काँग्रेसमध्ये राहणार, काँग्रेसच्या कॅन्डिडेट जिंकण्याकरता अपक्ष म्हणून लढणार, काँग्रेस वाचवण्याकरता मी अपक्ष लढणार आहे. की मला काही कोणती खुशी नाही आहे लोकसभा एवढी लढायची. कार्यकर्ता म्हणतात तर लढणार आणि मी जिंकून दाखवणार. माझी आणि भारतीय जनता पार्टीची फाईट राहील. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।